निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो सुनीता ताई का? हो ना ताई, बोला ना. सांगा स्वामींचं. हा सांगा, कुठून बोलताय तुम्ही? मी सातारावरून. अच्छा, साताऱ्यावरून बोलताय. नाव सांगू शकता? नाही, नाव नाही सांगणार. बरं बरं. काय अनुभव आला ताई? हा म्हणजे कसं झालं माहितीये का, मी मोबाईल म्हणजे तुमच्या सेवा ऐकून ऐकूनच स्वामी सेवेत आले. अरे वा. आणि मग स्वामींचं आपलं म्हणजे असं नामस्मरण वगैरे करणे. मग हा स्वामींना मी बोलले की हा. मला म्हणजे अक्कलकोटला यायचंय स्वामी तुमच्या दर्शनाला. ओ हो 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 हो. अचानकच म्हणजे आमच्या म्हणजे गावातल्याच बायका निघाल्या. हा हा म्हणजे तुम्ही साईडची मम्मी, म्हणलं येतो. हा हा. मग मग मिस्टरांना विचारलं मी, हा. तर मिस्टर म्हणतो तुला जायचं. अरे वा. म्हणजे कसे बघा, स्वामी लगेच ऐकतात ताई आपलं. हो हो हो. गेले मी म्हणजे महिलांबरोबर आमच्यातल्या आपल्या गेले मी त्यांच्या हा हा बरोबर. हा हा. आणि छान दर्शन झालं. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर वगैरे झालं ते एवढं दर्शन चांगलं. सगळं केलं तुम्ही? हो हो सगळं कधी केलं. गेलेलात ताई? वर्ष झालं फेब्रुवारी महिन्यात. मग एवढा उशीर अनुभव शेअर करताय? अहो नंबरच माहित नव्हता आधी मला. अरे बापरे. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी असतो ना ताई आपला नंबर. पण नाही एवढं म्हणजे काय. हा आणि हा तिथून आले मी. मग नंतर आपलं म्हणजे वाचन वगैरे तिथून मी स्वामींचा फोटो, माळ, आणखीन ते स्वामी चरित्र वगैरे ते घेऊन आले सगळं मी तिथून. अरे हे वा. हे ना तर स्वामींना आवडतं ते पण घेऊन आले. आणि मग आता रोज काय काय करता सेवा? मग आता माळ जप करते. हा आणि नंतर मग जरा आमच्या घराचं काम करायचं होतं. हा. म्हणजे बांधलेलं घर होतं पण ते प्लास्टर वगैरे होत नव्हतं, घराचं होतच नव्हतं काम. अच्छा अच्छा. हा हा. मी 3 दिवसाचं पारायण केलं स्वामींचं. कुठलं चरित्र सारामृत? चरित्र सारामृताचं. हा हा एवढी छान मला अनुभव आला ना, की 2-3 हा. महिन्यात घराचं छान काम झालं. म्हणजे अपेक्षेपेक्षा पण खूप छान काम झालं. अरे वा. बघा ताई. आणि काम व्हायच्या आधी म्हणजे मी ते वाचलं, ग्रंथ हा वगैरे वाचले. आणि हा हा नंतर मग दिवशी अशी भाकरी बनवत होते मी. हा. तर भाकरी बनवताना 3ही भाकरीवर ओम, अगदी पूर्ण ओम आला. बाप रे. हो हो बघा किती कमाल आहे. हो. खरंच इतकं स्वामींवर विश्वास बसला ना तेव्हापासून माझा, की बोलाय नको. खरंच ताई, असं कोणी अनुभव शेअर करताना मला एवढा आनंद होतो की स्वामी किती ठिकाणी येतात, हजर राहतात बघा. हो हो हो. छोटी छोटी गोष्ट प्रत्येकाची ऐकतात. आणि घराचं काम चालू केलं मॅडम. हा. आणि माझे मालक ड्रायव्हर आहेत. अच्छा. तर तिथे गाडी लावलेली खाली करायला. हा. आणि एका कामगारानं काय गाडीचं ते हे लावतात ना दगड वगैरे हो. काय हॅलो. तो लावला नाही? मग तो दगड लावला नाही का ताई? दगड लावला नाही त्या कामगाराने. म्हणजे काय नक्की झालं काय कळलं नाही. हा. आणि गाडी एकदमच अशी मनानं सुटली. ते तर खाली आमचे. अरे बापरे. आणि वरती पळत जाऊन गाडी अशी हे करायला गेले ना, थांबवायला. हा हा. आणि हाताला असं पूर्ण खरचटलं. आई गो. पण काय नाही झालं, जखम झाली नाही, काय नाही. 2-3 दिवसात हात चांगला झाला. बापरे. आणि परत ते झालं की हा 2 दिवसांनी माझा मुलगा हा खाली आता घराचं काम चालू करायचं म्हणून खाली गेलेला आपला म्हणजे वाळू आणायला, हा हा सांगायला त्या लोकांना. तर माझ्या मुलाला समोरून एक गाडी आली टू व्हीलर हा. आणि माझ्या मुलाला उडवलं गाडीमध्ये. बापरे. आणि जेवायला आम्ही वाट बघतोय घरी. आम्ही नवरा बायको दोघं पण घरी होतो ना. हा. आणि तो आला, चांगला आला. तर मी म्हणलं दादा जेवून घे. तर म्हणलं अगं मम्मी मला गाडीनं उडवलं गं. बाई गो. म्हणलं अरे कसं रे बाळा. तर म्हणलं काय माहित. आणि असं उडवलं ना मॅडम, हा. वरून आपटला वर रस्त्यावर डांबरवर. अरे 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 अरे. आणि मग मला इतकं रडायला आलं. मी आले स्वामींच्या तिथं. स्वामी म्हणलं माझ्या बाळाला तुम्ही वाचवलं, माझ्या नवऱ्याला तुमचे कोटी कोटी आभार आहेत म्हणलं माझ्यावर. म्हणजे माझे आभार, तुमचे उपकार. खरंच खरं खरं. मला सुचलंच नाही हो, काय रडायला यायला लागलं मला. बाई गं, खरंय ना. पण काय झालं नाही मॅडम अहो त्याला. अरे वा. हो, तो पण गुरुवार करतो, माझ्या बरोबर उपवास करतो. नाही, हे खूप छान केलं ताई. मुलांना पण तुम्ही सेवेत आणलं. ही खूप मोठी गोष्ट केली. हो. आणि ते पण झालं त्याच्या आधी बघा. काय झालं, असं त्याच्या लग्नाचं चाललं होतं ना. हा हा.
तर लग्नाचं चाललेलं तर मग असं स्थळ यायची त्याला अशी स्थळ यायची तर मग ते पहिलं स्थळ आलं ते काही व्यवस्थित नव्हतं. मग मी कधी पण स्थळ बघायला जाताना पहिलं स्वामींना विचारते, स्वामी चांगलं असलं तर ठरवा, नसलं तर नको. अगदी बरोबर आहे. हा. आणि मग नंतर मग एक आमच्या नात्यातली मुलगी होती, म्हणजे माझ्या चुलत भाचीच होती. तर तो त्याला म्हणजे त्या भैयाला माझ्या आवडली ती मुलगी. आणि म्हणलं अगं आत्या तयार आहे तर लग्नाला. तर म्हणलं ठीक आहे बाबा. म्हणलं मम्मी आपण जायचं का? तर म्हणलं जाऊया. गेलो बघायला, सगळं झालं अहो. आणि नंतर ती जरा म्हणजे आमची नंदूबाई आहे ना जरा बोलायला आली कशी पण भैयाला आमच्या. त्याला काय ते आवडलं नाही. आणि मग तो काय बोला म्हणजे फोनच ब्लॉक करून टाकला त्याने. म्हणलं अरे असं करू नकोस बाळा. तर म्हणलं तुला वाटतंय का लग्न करावं तर कर. तर नाही म्हणला मम्मी अगं त्या मुलीचं नंतर लय कळालं मला काय काय. अरे 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 म्हणजे तिथं सुद्धा मला स्वामींनी आम्हाला वाचवलं मॅडम. वाचवलं. हो हो खूप खूप. मी स्वामींना सारखी प्रार्थना करते, त्याचं लग्न करायचंय ना आता. मी स्वामींना सारखी प्रार्थना करते, स्वामी चांगली मुलगी मिळू दे, तुमच्या सेवेतली भेटू द्या. खरंय ताई. हो हे खरंच आणि मिळेलच ताई तुम्हाला. हो ना. आणि आता पण आपले 21 याची सेवा होती का नाही प्रकट दिनाच्या आधी बघा 21 पासून 10 पर्यंत. हो. हा. मग ते भैयाला कसा वेळ मिळत नाही ना आमच्या कामावरून येऊन. मग तो कंपनीत आहे जॉबला. अच्छा. हा. मग मी त्याला म्हणलं जाऊ दे, हातपाय तोंड धुवून वगैरे तू 11 माळीचा जप कर 10 तारखेचा. मग त्यानं तो केला आणि मी स्वामी चरित्र 3 अध्याय रोज वाचायचे. हा. आणि मुलीला पण मी सांगितलं दिदू तू पण कर, तिचं फ्लॅटचं चाललंय ना, तिचं लग्न झालंय. अरे वा. हा. आणि मग तिला म्हणलं दिदू तू पण आपला म्हणलं तिच्याकडे पुस्तक वगैरे काहीच नाही ना फोटो. तर मग मी तिला म्हणलं तू पण कर जपाचं आपलं. म्हणलं मठात जाऊन ये, प्रसाद घेऊन ये, स्वामींच्या पाया पड, तुझी इच्छा प्लीज पूर्ण होऊ दे सगळं. होईल, होणार. सगळं तुमच्या मनासारखं होईल आणि तुम्हाला पण स्वामी सेवेतलीच सून मिळेल बघा ताई. हो. आणि मी आता आमची यात्रा आहे ना गावची, म्हणून जरा थांबली जरा. आता म्हणजे यात्रा वगैरे झालं की 108 पारायणाचं मी आपलं संकल्प करणार आहे. त्याच्या लग्नासाठी आपली चांगली मुलाही नाही बरोबर आहे. खरंय. कारण लग्न एकदाच होतं आणि आयुष्य काढावं लागतं. खरंय. तर थोडंसं लेट झालं तरी चालेल पण सेवा करूनच आणा. हो तेच ना मग. आणि तुमचा आवाज इतका गोड आहे ना मॅडम, खूप छान. तुमचे मी व्हिडिओ ऐकून जास्त सेवा करायला लागले. अरे वा. याचा मला जास्त आनंद होतो की आपल्या व्हिडिओतनं काहीतरी होतोय सगळ्या सेवेकरांचा फायदा. हो बरोबर आहे. आणि कसं आहे माहितीये का, ते व्हिडिओ ऐकले ना की प्रोत्साहन भेटतो आपल्याला. हो हे मात्र खरं आहे. हो. अगदी बरोबर ताई. कधी येईल व्हिडिओ मॅडम आमचा? आता हा जून मध्ये येईल ताई. चालेल. कधी येऊ द्या. जून मध्ये येईल. कारण ना तरी पण आता एवढे व्हिडिओ झालेले आहेत ना, तर मी रोजचे 3 पोस्ट करायला लागले. आधी 2च यायचे बघा आपले. एक सकाळी 6ला यायचा आणि मग संध्याकाळी 4ला. आता दुपारी 1 वाजता पण एक आता पाठवते आणि एक 11 वाजता स्वामी गाथा चालू आहे ताई. ती पण ऐका, अतिशय सुंदर आहे ताई. मी आता ते गुरुचरित्र आहे का नाही मराठीतून अध्याय, ते ऐकते. नवनाथ ऐकला पूर्ण. अरे वा. हे स्वामी गाथा पण ऐका, खूप त्याचे पण फळ चांगले आहे आपल्याला. कोणतं म्हणला? स्वामी गाथा आपल्या चॅनललाच पाठवते. उद्या आता 8वा येईल. बर चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. मी शेअर करते. हो. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.